सर टायर किलर लावले तेव्हापासून आमचं म्हणजे खूप ताण कमी झालेला आहे. आता हे वर्दळीचं ठिकाण आहे, बाजारपेठ वगैरे सर्व इकडेच आहे, त्याच्यामुळे रॉंग साईड जाणाऱ्यांचं प्रमाण खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. आधी जर रॉंग साईड जात होते, आम्ही म्हणजे साईडला वगैरे केसेस वगैरे करत असलेला लगेच लोक निघून जायचे, पण आधी त्या टायर किलरमुळे खूप प्रमाणात कमी झालेलं आहे सर. आणि वर अपघाताचं प्रमाण वगैरे म्हणजे कमी प्रमाणात झालेलं आहे सर. त्यांना आधीच म्हणजे कळून जाते ते टायर किलरमुळे आधीच लोक वळून परत जातात. अकोलेकरांसाठी म्हणजे हे रॉंग साईड जाऊन जे अपघात होत होते याच्यासाठी आळा घालण्यासाठी प्रशासनानं हे असे काटे उभे केलेले आहेत. हे योग्यच आहे, याच्यामध्ये दुमत नाही. मात्र हे आता इन 4-5 दिवस झाले फक्त आणि हे दबलेलं आहे. तर हे असा भ्रष्ट कारभार अकोल्यात जेव्हा होते ना, त्यावेळेला थोडं माणसाला वाटते की आपण खरंच कोणत्या गावात राहू राहिलो काय. हे असं आहे ते दबून गेले की परत ते उठत नाहीत. मग त्याला असं लात लावा, म्हणजे स्प्रिंग मध्ये भ्रष्टाचार केलेला आहे ना, स्प्रिंग बोगस आहे. पण शिस्त लावण्यासाठी योग्य आहे, पण सिस्टमनं काम चांगलं करायला पाहिजे तर ते बेकार काम आहे. आज पोलीस प्रशासनाने हे जे कार्य केलंय याला माझा सलाम आहे. आणि याची लोकांना सवय लागावी, चांगल्या प्रकारे सवय लागावी. कारण आपण पाहतो ते रॉंग साईड जाणं हे धोकादायक आहे लोकांना. याच्यामुळे काय होते की ॲक्सिडेंट होत आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की रॉंग साईड आला म्हणजे डायरेक्ट ॲक्सिडेंट होत आहे. तर हे ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी हे पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. यांनी लोकांनी यांना सहकार्य करावे आणि या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. टायर किलर लावला म्हणजे वन वे झाला तर कसं दोन्ही साईडला, कारण की छोटा रस्ता आहे, 2 साईड म्हणजे जाता येत नाही. ॲक्सिडेंट पण खूप कमी होऊ शकतं इथे, म्हणून टायर किलर चांगलं आहे. चैतन्य सुरज बनकर. खूप छान फायदा झाला याच्यामुळे. कोणी रॉंग साईड जात नाही आणि त्याच्यामुळे खूप ॲक्सिडेंट वाचतात. त्याच्यामुळे म्हणजे नाही तर अकोल्याच्या जनतेला म्हणजे नियमच माहीत नव्हते, पण या टायर किलरमुळे खूप नियम लोकांना समजून राहिले आता आणि खूपच फायद्याचे झालेले ते. टायर किलर याचा फायदा असा आहे, फायदा तर काही नाही, याच्यामध्ये नुकसानच दिसून राहिलं. जसे कसे तिकून जे येणाऱ्या गाड्या आहे तर दचकून राहिलं की समोर काय आहे म्हणून की आपण याच्यावर नेऊ पडू म्हणून. आणि इकून जाणाऱ्याला तर म्हणजे नुकसान तर आहे, पण तिकून येणाऱ्याला असं म्हणजे भीती वाटते की बा आपण पडू म्हणून, काही ना काही आपल्यासोबत अपघात होणार आहे म्हणून असं वाटते. हे लावल्यामुळे कसं आहे सगळ्यांसाठी नवीन आहे एकदम. आणि कसं असं पण वाटतं की कसं याच्यामध्ये जर एका चाक जर फसलं कधी तर आपला ॲक्सिडेंट पण होऊ शकतो, असं पण वाटू शकते. बस. माझं नाव मंगेश विंचुरकर, अकोला. काय लावलेलं आहे तर नवीन टायर किलर. सर्वप्रथम तुम्हाला खरंच धन्यवाद म्हणते की माझा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय. मी लोकमतला प्रतिनिधी आहे आणि अकोला पोलीसमध्ये जे आता नवीन आलेले आहे अर्चित चांडकसिंह सर, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातून त्यांना ऑलरेडी म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे. हे काय लावलेलं आहे त्यांनी? टायर किलर. हां, हे टायर किलर जे इथे लावलेले आहे त्यांनी टॉवर चौकामध्ये, तर हे अत्यंत चांगले आहे. म्हणजे जेणेकरून कोणी सिग्नल तोडलं, इल्लीगली कोणी जर तिथून येत असेल त्यांचे टायर ऑलरेडी ते फुटतील आणि सगळ्यांसाठी सेफ आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्ती जर फास्ट येत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा इथे चौक आहे तर कोणाचा ॲक्सिडेंट न व्हावा यासाठी खूप जास्ती फायदेशीर आहे. एवढं मी बोलू शकते. थँक्यू. माझं नाव ॲडव्होकेट राणी वाकडे. पुलावर हे जे टायर किलर लावलेले याचा खूपच नागरिकांना फायदा आहे आणि अपघाताचे प्रमाण आपण जे म्हणत आहात त्या टायर किलरचा आताच एक वाहन चालक इथून गेला, त्याचे जे खिळेवर बाहेर आलेले आहेत ते एका साईडला दबलेले आहेत. तर याचा फायदा तर मला असं वाटतं की काहीच नाही. उलट लोकांना इंटरेस्ट येऊन राहिला की याच रस्त्याहून जावं. पहिले तरी लोक विचार करत की चला आपण विरुद्ध दिशेने चाललो, पण या टायर किलर कसं वाटते काय वाटते त्याच्यामुळे डबल झालं.
यार पत्र ज्ञान हो ये